मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये काय काय थरार रंगला ना ते बघत राहा. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की रम्या आणि वसुआत्या आता प्लॅन बनवत. रम्या म्हणत असते वसुआत्याला, ए आई बॉम्ब सापडलाय बघ. वसुआत्या म्हणतात म्हणजे? रम्या म्हणते, आई बघ ना, जस्ट इमॅजिन जर काव्याला कळलं की नंदिनीने तिच्यासाठी एवढा मोठा त्याग केलाय तर काय होईल. त्यावर रम्याने असं बोलल्या बोलल्या वसुआत्या म्हणतात, काय होईल ग. रम्या म्हणते, आई शर्मेने मरून जाईल ना ती, आणि अशा वेळेला ती परीक्षेवरती लक्ष नाही देऊ शकणार. वसुआत्या म्हणतात, हो ना बाई, नाही गो, ती असं अजिबातच नाही करू शकणार. रम्या आणि वसुआत्या मग बिचारी म्हणून काव्याला हसायला लागतात बरं का. आणि मग रम्या ती फाईल हातात घेते आणि म्हणते, आई आता 16 ऑगस्ट बरं का. मंडळी, त्यांनी आजही काहीच थरार दाखवलेला नाहीये. म्हणजे आज त्यांनी आदल्या रात्रीचे कसे वारे वाहायला लागले ना ते त्यांनी आज आपल्याला दाखवलंय. आणि आता उद्यापासून हा सगळा तमाशा सुरू होणार आहे. पण एक हिंट मिळाली आहे बरं का. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. आता काव्या जरा रडायला लागते. तिला तिचा तो ऍक्सिडेंट आठवतो पार्थच्या बाबत घडलेला, आणि तिची परीक्षा टळलेली असते ना, ते सगळं आठवतं तिला. आणि ती पार्थला म्हणते, गुरुजींनी आपल्याला संकेत दिलाय पार्थ. ते म्हणाले ना 16 ऑगस्टला काहीतरी होऊ शकतं. काय काय होईल. रम्या म्हणते, आई तो म्हातारा काय म्हणाला ग. मध्येच रम्या आणि वसुआत्याचा सीन दाखवलाय, म्हणजे कनेक्टेड दाखवले दोन्ही सीन एकमेकांना. रम्या म्हणते, आई तो म्हातारा काय बोलला ग. 16 ऑगस्ट म्हणजे 16 डिसेंबर सारखा वादळी दिवस असणार. वसुआत्या म्हणतात ते वादळी वारे आदल्या रात्रीपासून चालू होणारे असं बोलले ते गुरुजी. मग रम्या म्हणते, मला कळलं त्या गुरुजींचा बोलण्याचा अर्थ. आणि मग पुन्हा काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय. काव्या म्हणते, गुरुजींचं काय म्हणणं आहे मला नाही कळत आहे पार्थ, पण दुसऱ्यांदा मी आता मेन्सची एक्झाम देणार आणि मी आता ही मेन्सची एक्झाम क्लिअर करणार आहे. देशमुख, काही असो, मला टेन्शन आलंय. पार्थ मग आता तिला जवळ घेत म्हणतो, टेन्शन नका घेऊ बरं काव्या, तुम्ही पास होणार. काव्या पार्थ देशमुख ही मेन्सची एक्झाम क्लिअर करणार, शब्द आहे माझा, रडू नका बरं. असं म्हणून पार्थ तिचं सांत्वन करत असतो. आणि इकडे रम्या म्हणत असते, काव्या पार्थ देशमुख मेन्सच्या परीक्षेत नापास होणार, हा शब्द आहे या रम्या शितोळेचा. वसुआत्या म्हणतात, बरोबर आहे तुझं, पण मला एक सांग रम्या, हा बॉम्ब कधी फोडायचा आहे. आता ही रम्या म्हणते, आई उद्या 15 ऑगस्टच्या रात्री. अगं 15 ऑगस्टच्या रात्री या घरात पुन्हा 16 डिसेंबर घडणार आहे. आता ना मी वाट बघूच शकत नाहीये. आता रम्या त्या फाईलकडे बघते आणि म्हणते, नंदिनी आता उद्या करते की नाही धमाका ते बघच. रम्या उद्या बोलून नाही करून दाखवणार बघ. आणि वसुआत्या आता अशा असताना दाखवल्यात. मंडळी, म्हणजे अजून यांच्याकडे काही 16 ऑगस्टची तारीख उगवलेली नाहीये. आपला 17 ऑगस्ट उगवलाय, पण यांचा अजून 16 आणि 15च यायचा बाकी आहे. इकडे आर्या जागी होते, तिला बेशुद्ध केलेलं असतं ना रम्याने, ती जागी होते, इकडे तिकडे बघते, शुद्धीवर येते. आणि तिच्या लक्षात येतं की काहीतरी अघटित घडलंय तिच्या बाबतीत. आणि ती आता सगळ्यात आधी तर ती फाईल शोधायला लागते, कारण तिला असं वाटतं की हो न हो ती फाईलच घ्यायला कोणीतरी आलं होतं. कारण काल रात्रीचं तिला थोडं थोडं धुसर आठवत असतं ना, म्हणून आता तिच्या आजूबाजूला पण सगळे डॉक्युमेंट्स पसरलेले असतात. त्यामुळे ती अंदाज लावते की फाईलच कोणीतरी घ्यायला आलं असावं. आता मात्र आर्या घाबरते. जीवा आणि नंदिनी पण येतात बरं का मंडळी आज तिच्याकडे. तसं बघितलं तर आजचाही एपिसोड लय भारी दाखवलाय बरं का त्यांनी. आर्या आता इकडे तिकडे बघते, ती फाईल कुठे गेली आहे, तिच्या रूममध्ये जाऊन चेक करते. आणि तिच्या लक्षात येतं की ती सरोगसीची फाईलच गहाळ झाली आहे, त्यामुळे ती आता सॉलिड टेन्शनमध्ये आहे. तिच्या लक्षात येतं की ती फ्यूज चेक करायला आलेली बाई फाईल फाईल घेऊन गेली का. म्हणजे माझी तर फाईल घेऊन गेलीच, पण जन्मजय नंदिनीकडून चोरलेली फाईल पण ती घेऊन गेली. का घेऊन गेली असेल ती फाईल, काय इंटरेस्ट असेल त्या बाईचा. अरे बाप रे, मी काय केलं हे सगळं. मी ते पेपर हरवले. आता नंदिनी जन्मजयला कळलं ना माझी वाट लागणार आहे. आता तिला टेन्शन आलंय. इकडे आता नंदिनी विचार करत असते कपाट आवरताना की त्या दिवशी आर्या खोलीत आली होती आणि आर्या इकडे का आली असेल. असे बरेच विचार तिच्या मनात चाललेले असतात. तर ती सहज विचार करते की ते लीगल डॉक्युमेंट चेक करावे जागेवर आहे की नाही. काल त्यांनी दाखवलं होतं ना, ती चेक करता करता राहून जाते. आणि मग आज ती चेक करते आणि तिला कळतं की त्यामध्ये डॉक्युमेंट्सच नाहीये, फक्त फाईल आहे. आणि आता ती टेन्शन घेते खूप आणि इकडे तिकडे शोधाशोध करायला लागते नंदिनी, पण तिला काही डॉक्युमेंट सापडत नाही. आता तिच्या लक्षात येतं की फाईल जागेवर आहे, पण डॉक्युमेंट्सच गायब आहेत. आता नंदिनी तर हुशारच आहे मंडळी. तिला तेव्हाच कळलं की आर्यानेच डॉक्युमेंट चोरले असतील. ती जीवाला आवाज देते आणि पटकन जीवा वर येतो. काय झालं नंदिनी, का टेन्शन घेतलेस, रडतेस का तू. नंदिनी दरवाजा लावून घेते आणि जीवाला सांगते, जीवा अहो आपली सरोगसीची लीगल फाईल गायब आहे. म्हणजे फाईल आहे पण त्यातले डॉक्युमेंट्स गायब आहेत. बघा ना जीवा, फाईल मधनं सरोगसीचे पेपर्सच गायब आहेत. जीवा ती फाईल चेक करतो आणि तोही घाबरतो. अरे बापरे, हे असं कसं झालं. दोघे एकमेकांकडे खूप वेळ बघतात. ढंचिक 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 म्युझिक वाजतं किती वेळ बरं का. खूप दिवसांनी वाजवलं त्यांनी. आणि आणि हो मंडळी बरं का,
काल आपल्या मालिकेचा नायक जीवा म्हणजेच हा विवेक सांगळे याचा बर्थडे होता बरं का, वाढदिवस होता. त्याला बिलेटेड वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी काल रात्री बघितलं, त्याचा वाढदिवस होता, लक्षात आलं नाही. आपण कालच विश केलं असतं त्याला रिव्ह्यूमध्ये. चला हरकत नाहीये, पण विवेक सांगळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तर त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांच्या ऍक्टिंगची सुद्धा मस्त दाखवतात प्रेक्षकांना विवेकचे म्हणजे जीवाचे सगळे सीन. असो, आता मात्र जीवा आणि नंदिनी घाबरलेत. आपल्या सिरियलवर कॉन्सन्ट्रेशन करूया. पुन्हा एकदा विवेकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर बघूया. जीवा घाबरतो आणि म्हणतो, नंदिनी इथेच होती ना फाईल? अगं डॉक्युमेंट्स काय झालं काय हे सगळं? नंदिनी म्हणते, मला काही कळत नाहीये हो, गायब झालेत पेपर. जीवा म्हणतो, अगं तू चुकून कुठे ठेवलेत का पेपर? नंदिनी म्हणते, नाही ना हो, डोहाळ जेवणाच्या दिवशी कपाटातच फाईल होती, मी घरातनं बाहेर गेलेच नाही, मी घरातच आहे, कपाटाला तर कुलूप होती. जीवा म्हणतो, अगं असे कसे पेपर गायब झालेत? तेव्हा नंदिनी म्हणते, गायब झालेत का, कोणी गायब केलेत? त्यावर जीवा म्हणतो, अगं कोण गायब करणार, वसू आत्या आणि रम्या. नंदिनी म्हणते, नाही नाही जीवा, त्या दोघींनी पेपर चोरले असते तर त्या इतक्या वेळ गप्प नसत्या बसल्या. पेपर चोरून गप्प बसणारी एकच आहे, जिला माहिती आहे आपली फाईल आहे आणि ही फाईल आपल्याकडे आणि पेपर चोरायचं मोटिव्ह पण तिच्याकडे आहे. त्यावर आता नंदिनी असं बोलल्या बोलल्या जीवा म्हणतो, तू काय बोलतेस, आर्याबद्दल बोलतेस का? नंदिनी म्हणते, हो हो जीवा, आर्याबद्दलच बोलते मी. जीवा म्हणतो, नाही 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 नाही, असं शक्यच नाही. नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय जीवा, तुम्हाला कदाचित ऑड वाटेल पण मला स्ट्रॉंग इंट्युशन आहे. अहो तिनेच फाईलमधले पेपर गायब केलेत बरं का, मी सांगते ना तुम्हाला. अहो डोहाळ जेवणाच्या दिवशी सकाळपर्यंत फाईल आपल्या कपाटात होती. त्याच दिवशी आर्या आपल्या रूमकडे निघाली होती वॉशरूमला. मी तिला म्हटले होते, या अवस्थेत वर कशाला येतेस, काव्याच्या रूममध्ये जा, पण तिने माझं ऐकलं नाही. आणि आपण जेव्हा खाली बिझी होतो ना कार्यक्रमात, तेव्हा आर्या कुठे असेल मी बघायला आले, तेव्हा आर्या आपल्या रूममधनं बाहेर पडत होती. मला म्हणाली की काव्याच्या रूममधला फ्लश खराब आहे. जीवा म्हणतो, काय, काव्याच्या रूम मधला फ्लॅश खराब आहे? अगं कारण दिलं ना तुला नंदिनी तिने. नंदिनी म्हणते, अहो पण ते कारण खरं असायला हवं ना जीवा. मी काव्याच्या रूम मध्ये नंतर साडी ठेवायला गेले तर जस्ट वॉशरूम मध्ये गेले. मी विचारलं काव्याला की काय ग काव्या, वॉशरूम खराब म्हणजे वॉशरूम मधलं ते खराब आहे का नळ वगैरे? तर काव्या मला म्हणाली, नाही ग ताई नीट आहे. म्हणजे बघा ना, मी हे सगळं बोलण्यात विसरून गेले होते तुम्हाला सांगायला. पण जीवा मला कन्फर्म आहे, आर्या आपल्या रूम मध्ये आली होती पेपर घेण्यासाठीच, वॉशरूमसाठी नाही. जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, तू हा जो आरोप करतेस ना तो खूप गंभीर आहे, हे तुला कळतंय का? ठीक आहे, तू म्हणतेस ते ठीक आहे, फ्लश वगैरे एव्हरीथिंग वॉशरूम ठीक आहे, पण हे बघ आपण जर डायरेक्ट आर्याला बोलायला गेलो ना तर भांडणं होतील. मग नंदिनी म्हणते, ठीक आहे, तुम्ही ना तिला फोन करा ना फोन, तिला सांगा की आपण तिच्या घरी जातोय आणि ती नाही म्हणाली तर आपण फाईल शोधायला घेऊ. जीवा म्हणतो, अगं पण आता नंदिनी म्हणते, नाही जीवा तुम्हाला कळत का नाहीये, पेपर महत्वाचे, ते हातचे गेले तर प्रॉब्लेम होईल. आर्याच्या पोटात आपलं बाळ आहे सांगणारे ते एकमेव डॉक्युमेंट्स आहेत. जीवा म्हणतो, थांब मी सांगतो तिला. आता जीवाने तिला कॉल लावला तर लगेच तिने कॉल कट केला बरं का आर्याने. ती सांगते की अरे जन्मजय मी ऑपरेशन थिएटरमध्ये, आणि लगेच फोन कट करते. आता नंदिनीला जीवा सांगतो की ती ऑपरेशन थिएटरमध्ये. नंदिनी म्हणते, मग आता मध्येच मानिनीचा सीन दाखवलाय. मानिनी खूप डिस्टर्ब असते, देवाजवळ दिवा लावते, नमस्कार करते, तिला कसं तरी होत असतं. मग तिथे ते त्यांचे मिस्टर येतात आणि विचारतात, काय झालं मानिनी, तू एवढी का टेन्स दिसतेस? मग मानिनी म्हणते, अहो काही नाही हो, का कोणाच ठाऊक माझं मन आज ना असं वेगळंच वाटतंय हो. बघा ना बाहेर विजा चमकताय, ढगांचा कडकडाट होतोय. आणि आता मानिनी आणि म्हणल्या विक्रम म्हणतात, आणि काय? मानिनी म्हणते, गुरुजी काय बोलले आठवतंय ना? गुरुजींची भविष्यवाणी ऐकवली की आदल्या दिवशीपासूनच ते वादळी वारे सुरू होणार वगैरे. मानिनी घाबरून म्हणते, काही होणार नाही ना हो. त्यावर आता हे विक्रम म्हणतात, तू उगाच विचार करतेस. मानिनी म्हणते, असं का वाटतंय मला, काहीतरी वादळ येणार ते? विक्रम म्हणतात, नाही ग, काही होणार नाही. मानिनी आता तो विझत असतो दिवा, तर त्या दिव्याला सांभाळते आणि विक्रम तिला जवळ घेत दिलासा देतात. आता जीवा नंदिनीचा सीन दाखवलाय. लगेच ही आर्या म्हणते, काय चाललंय तुमचं? अरे यार माझा फोन ऑफ झाला होता ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर आल्या. सॉरी अगं, लावला होता मी चार्जिंगला फोन, पण तुम्ही असे का बघताय, काय झालंय? आर्या असं प्रिटेंड करते जसं काही तिला काही माहितीच नाहीये. पण नंदिनीने चांगलीच शाळा घेतली आहे बरं का तिची. नंदिनी म्हणते, आर्या आपल्यामध्ये करार झाला होता सरोगसीच्या वेळेला, तेव्हा 2 फाईल होत्या, एक तुझी आणि एक माझी, ते म्हणजे एक आमची फाईल. आता आमची फाईल अचानक गहाळ झाली आहे ग डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानंतर, आणि मेडिकल रिपोर्ट्स एव्हरीथिंग सगळंच गायब. आम्ही तुला विचारायला आलोय की ती फाईल तुझ्याकडे आली आहे का? नाही म्हणजे आर्या म्हणते, अगं मी का आणेल ती फाईल? लगेच जीवा म्हणतो, अगं चुकून म्हणा किंवा मुद्दाम म्हणा, बाय डिफॉल्ट होऊ शकतं ना. नाही हे बघ, तुझ्याकडे जर फाईल असेल ना आर्या, तर आम्ही तुझ्यावर अजिबात चिडणार नाही. तुझ्याकडे फाईल असेल तर आम्हाला सांगून दे. आर्या म्हणते, बसकर जन्मजय, मी कशाला तुमचे पेपर्स घेऊ, काय विचार करता रे तुम्ही दोघं माझ्याबद्दल? नंदिनी म्हणते, अच्छा मग तुझी फाईल कुठे ग आर्या?
कुठे आहे तुझी फाईल? आर्या आता घाबरते बरं का, तिला काही खरं बोलायचं नाहीये नंदिनीला ती काही कारणं सांगत असते बरं का. आता मध्येच त्यांनी एक सीन दाखवलाय, म्हणजे जीवा आणि नंदिनी जेव्हा इकडे येत असतात ना आर्याकडे, तेव्हा त्या दोघांमध्ये एक छोटंसं बोलणं झालं, ते आपल्याला ऐकू. जीवा म्हणत असतो नंदिनी, आर्याने जर ती फाईल घेतली असेल तर ती कबूल करणार नाहीये आणि आपण कसे शोधणार आहोत तिच्या घरात आपले पेपर? नंदिनी म्हणते, हे बघा जन्मजय, तिने जर आपले पेपर चोरले आपले पेपर तिच्याकडे एकाच कारणामुळे असणार आहेत, तिला आपलं बाळ द्यायची इच्छा राहिलेली नाहीये. अहो सगळे पुरावे ती मुद्दाम नष्ट करेल, तिच्याकडचे आणि आपले सुद्धा. म्हणून म्हणते काही झालं तरी आपल्याला पेपर शोधावेच लागतील. आता नेमकी गडबड काय झाली आहे मंडळी, या आर्याचे पण पेपर चोरले गेले, त्यामुळे नंदिनी आणि जीवाचा जो संशय आहे ना, तो आणखीन जास्ती स्ट्रॉंग झाला या आर्यावर. आता जीवा तिला विचारत असतो, आर्या, नंदिनी तुला काहीतरी विचारते, बोल पटकन बोल. आर्या म्हणते, अरे यार असेल कुठेतरी, पेपर ठेवलेत मी ते कुठेतरी. नंदिनी म्हणते, असेल म्हणजे? महत्वाची फाईल तू अशी कशी ग कुठेही ठेवली आहे म्हणतेस? आर्या, आम्ही आमची ती फाईल जपून ठेवली होती तरी ती गहाळ झाली. चल चल आपण तुझी फाईल शोधूयात बरं. आर्या म्हणते, अगं असं काय करतेस नंदिनी, मी 2 बॅक टू बॅक ऑपरेशन करून आले आणि मी थकली आहे ग. अगं उद्या शोधूयात ना फाईल. जेव्हा म्हणतो ठीक आहे तू आराम कर, आम्ही शोधतो 2 जण पेपर. आर्या म्हणते, ऐका ना, मी तुमचे पेपर घेतलेले नाहीये, तुम्ही किती शोधाशोध केले तरी ते काही या घरात मिळणार नाहीयेत. नंदिनीला आता ती मुद्दाम म्हणते बरं का, आर्या तुम्ही संशय घेताय का माझ्यावर? मग जीवाच उत्तर देतो, हो हो आम्ही संशय घेतोय तुझ्यावर, कारण काव्याच्या रूम मधला फ्लश कधीच बंद पडला नव्हता ग आर्या. नाही हे खोटं जर तू बोलली नसती ना तर तुझ्यावर आम्ही संशय घेतलाच नसता. नंदिनी चल शोधूयात पेपर, असं म्हणून हे दोघं लगेच शोधाशोध करायला लागले आणि हा थरार त्यांनी एवढा रंगवलाय की विचारू नका. मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मिळतो बरं का आपल्या चॅनलवर, त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. आज तुम्हाला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू पण मिळणारच आहे. चला तर मग बघा. आता नंदिनी शोधाशोध करत असते, आर्या तिच्या मागे मागे जात असते आणि म्हणत असते, अगं अगं काय करतेस तू हे, अगं हॉस्पिटलचे पेपर आहेत हे. नंदिनी म्हणते, अगं मग थांब ना, करू दे ना चेक, मला एवढं का टेन्शन घेतेस, बघू तर दे. असं म्हणून नंदिनी सगळे पेपर चेक करत असते आणि आर्या डोकं दुखते असं दाखवत असते नंदिनीला. अगं असं काय करते ग, किती बसायला करते, सगळं माझे पर्सनल आहेत ग ते सगळे नंदिनी. इकडे आता मध्येच पार्थ आणि काव्याचा सीन घेतलाय. अरे यार, आता तुम्हाला असं वाटतं की पार्थला नेहमी का ट्रोल करते मी, बघा आता या सीन मधून तुम्हाला कळेल. आता काव्या मेन्सचा अभ्यास करत असते, तेवढ्यात पार्थ येतो बरं का तिथे, गर्भसंस्काराचं पुस्तक घेऊन आलाय तो. आता त्या अभ्यासात काव्याने गर्भसंस्काराचंही पुस्तक वाचावं अशी त्याची अपेक्षा आहे. बघा तर काय होतं आता, काव्याकडे तो नुसता बघत असतो आणि इकडे तिकडे करत असतो आणि काव्यालाच म्हणतो, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? काव्या म्हणते, देशमुख तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे हे मला कळतंय बरं का. आता तो तिच्या समोर आलाय, ती त्याच्याकडे बघत असते आणि तो तिच्याकडे, एवढा सीन दाखवलाय आणि पुढे त्यांचा सीन दाखवलाय. पुढे मध्येच आता पुन्हा जीवा नंदिनीचा सीन दाखवलाय. अजूनही यांची शोधाशोध चालूच आहे. जीवा येतो आता आर्याच्या बेडरूममध्ये, नंदिनीला विचारतो, सापडले का तुला पेपर? नंदिनी म्हणते, नाही. तुम्हाला सापडले का जीवा? जीवा म्हणतो, नाही अजूनही नाही सापडले मला पेपर. नंदिनी म्हणते, आर्या खरं खरं सांग, तू सगळे पुरावे नष्ट केलेस ना? आर्या म्हणते, अरे नाही यार, मी असं काही केलेलं नाहीये. जीवा म्हणतो, अगं मग कुठेच सरोगसीचे पेपर? नंदिनी म्हणते, अरे हार आय डोंट नो, असेल ना हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये वगैरे, शोधूयात ना आपण. नंदिनी म्हणते, हॉस्पिटलमध्ये आहेत ना, चल आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि लॉकरमधनं पेपर काढू, चल चल चल. आता प्रेक्षकांनो, या आर्याकडे जीवा नंदिनीला खरं सांगण्याव्यतिरिक्त काहीच उरलेलं नाहीये. आता ती यांना खरं खरं नक्की सांगेल असा माझा अंदाज आहे बरं का. तुम्ही माझ्या अंदाजाशी सहमत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता पार्थ काव्याचा सीन दाखवला बघा. पार्थ म्हणतो, काव्या मला बोलायचंय तुमच्याशी काहीतरी. काव्या, आम्हाला स्वप्न पडलं. काव्या म्हणते, बापरे तुम्हाला पण स्वप्न पडलं, मला भीती वाटायला लागली आहे देशमुख आता. पार्थ म्हणतो, मला पण भीती वाटते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काही होणार नाही आहे. मी सिद्धिविनायकाला नवंच बोललो आहे, तुमची डिलिव्हरी आणि परीक्षा नीट पार पडली ना की मी तिथे अनवाणी चालणार आहे. काव्या म्हणते, तुम्ही पण ना देशमुख. पार्थ म्हणतो, काव्या आपण ना पॉझिटिव्ह बोलत राहू, सगळं छान होणार छान होणार असंच बोलू, म्हणजे तुमची डिलिव्हरीसुद्धा आणि परीक्षासुद्धा, असं तो तिला बोलतो आणि तिच्या पोटावर हात ठेवतो. दोघेही एकमेकांना दिलासा देतात आणि आजचा भाग इथेच संपून जातो. यांचे सगळे पुढचे डायलॉग आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळतील. आता उद्याच्या भागात बघा, आर्याने कदाचित सांगितलंय नंदिनीला आणि आर्या पण आली आहे बरं का या सगळ्या तमाशात. तिथे वसू आत्या आता नंदिनीला एक्सपोज करतात आणि म्हणतात, ही खोटं पोट घेऊन फिरते. काव्या म्हणते, काय बोलताय वसू आत्या, तोंड सांभाळून बोला माझ्या बहिणीबद्दल. आता वसू आत्या सांगतात की हिची प्रेग्नन्सी खोटी आहे. मग मानिनी आता कोणाच्या तरी तोंडात मारते. आता ती कोणाच्या तोंडात मारते हा मोठा प्रश्न आहे. हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे असं त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलंय बरं का
मंडळी? तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं की रम्या आणि वसू आत्याच्याच कानाखाली बसणारे कदाचित मानिनी नंदिनीची साथ देऊ शकते, असा अंदाज आहे बरं का आपला. तुमचा अंदाज मला नक्की कळवा आणि उद्याचा थरार बघायला नक्की या. आपल्याच या चॅनल रिव्ह्यूही ऐका आणि टीव्हीवरही एपिसोड बघायला मिस करू नका. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. टेक केअर. धन्यवाद.